नमस्कार, माझं नाव सिद्धी किरण जाधव आणि आज आपण जाणार आहोत करवंद तोडायला डोंगरावरती. तसं ऊन खाली झालेलं आहे, त्यामुळे मी आणि माझी जेवढी वाड्यातली सगळी जे चिलीपिली आहे ना, जाधव गँग, आम्ही सगळेजण आता करवंद तोडायला जाणार आहोत. आणि मी जसं म्हणजे अजून सगळेजण आले नाही आहे, जसं सगळेजण येतील तसं मी एकेकाला इंट्रोड्यूस करून देते की कोण कोण आहे. आणि आजचा हा पूर्ण व्लॉग असणार आहे की आम्ही सगळे करवंद तोडायला चाललो आहे खूप दिवसांनी. त्यावेळेस चला बघूया. बजरंग, श्रेयश, वेदांत, राज, पायल, अफियो. खोलाडीतला काय असतं हे? राजाची 2 मुलं असतात. राजा त्यांना शोधायला 5 सैनिक पाठवतो. 1, 2, 3, 4, 5. नंतर त्यांना गावल्यानं आणखीन 5 जणांना पाठवतो. 1, 2, 3, 4, 5. मग राजा स्वतः उठतो. त्याच्या खाली 2 त्यांची 2 मुलं. 2 मुलं. आताच खाली उतरायचं. इकडे असं कुठेतरी होती 2. आता पण बघा काय मिळतंय का. इथे डोंगराच्या पायथ्याला कोणीतरी कोप बनवली आहे, जे की तुटलेली आहे आता. तर मग आता आम्ही डोंगराच्या पायथ्याशी आहोत आणि आता आम्हाला लोखंडी दगड आहे तिकडे तर आम्हाला तिकडे जायचं आहे. आणि त्या लोखंडी दगडातून आपण असं ठकठक केलं ना की आवाज येतो लोखंडासारखा. बोला ना काहीतरी. तर आम्ही आता निघालो आहेत वरती. वरती निघालो आहोत आणि आम्हाला खाली सांगितलं आहे की ह्या साईडला करवंद नाहीये की बल्कि त्या साईडला आहेत, पण तरी आम्हाला अंगात आमची मस्ती की आम्हाला ह्याच साईडला जायचंय. तर आपण बघू. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा. ओके, ऐकलं का? आमच्या आयुषचं चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा. हे अजून मागेच राहिले आहेत. आहेत का जांभळं तिथे? सगळेजण जांभळं काढतात आहे. मी झाडावर नाही चढले, पण मला एक छोटंसं जांभळ मिळालं आणि आपण टेस्ट करूया कसं लागतंय. मुळात मला जांभळं नाही आवडत, पण हे चांगलं लागतंय. झाडावरती थांबलेत आणि दीदी जांभळं खालून तोडलेले आहेत. आयती खाते दीदी जांभळं. झाड हलव रे. काय आयुष झाड हलव. आवाज काढा ना माकडाचा. काय काम धंदे नाही त्यांना. चला ना करवंदाला जाऊ आता. इथे सापाचं घर सुद्धा आहे, जे मातीने बनवलेलं आहे. आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. मी करवंद फांदीवरती तोडत होते, तर आयुषला माहीतच नव्हतं की त्याने जे फांदीला धरले त्या फांदीला करवंद आहेत. मी गपचूप त्या फांदीची करवंद सुद्धा तोडली. आम्हाला फायनली करवंदाचं झाड मिळालंय आणि ती करवंद एवढी जी गोड आहेत ना, खूप गोड लागतात आहे. सो आम्ही आता वरती निघालो आहोत लोखंडी दगडाकडे. ही आमची गँग
सर्व हे पण बिचारे चाललंय. हे बघा खादडी. पुढचा व्ह्यू दाखवते आमच्या गावाचा. व्ह्यू आपल्या तिकडे एवढी सारी करवंद मला मिळालेले आहेत, आयुषने दिलेले आहेत आणि ते छान लागतात. आणि मी ते डता डता खाते. बोल बोल. आणि मी ते डचा डचा खाते. आणि मी तो डता डता खात आहे बघा. जांभूळ खिशात टाकल्यात घाणेरडा. खायचंय. दीदी आमची एकटी व्ह्यूचा एन्जॉय घेते. तिला काय लेणं देणं नाहीये कोणाचं. पिल्या तू कुत्रा घातात. काय आमचं कुत्रा आहे थोडी घेतो मग. ए पाहुण्या, आमचं कुत्र म्हणजे आमच्यात आलायस की. बापू आमच्यात तसं बोलतोय बघ ना. काकी म्हणले आगाव आहे, जरा ह्याला समजून घ्या. आमच्या गावाला दाखवायची ना नाटक. वेदांत तुला काय नाहीये ना, पाहुण्याला काय बोललं तरी. पाहुण्या करवंद भरपूर खाल्लं. आम्ही गणपती शोधलाय तो. सगळा असा काय बोलू शकतो आपण, अवघड रस्ता आहे वरती डोंगरावरती जायला. हे श्रावणीला फक्त आमच्या पोच द्यायचं सुस्त, बाकी काय नाही. त्यांच्या मागे हे कुत्रे पण चालले. ए आपलं कुत्र कुठं आहे? थांब थांब बघू श्रेयस दाखव. चला दगडाकडे आलो आहोत. तुम्हाला आम्ही लोखंडी दगड दाखवतो. बघू. आमचा लोखंडी दगड. नाही हा नाहीये, हा नाहीये. माझं डोकं नाही दिसत आहे. ह्याचा आवाज असा थोडाफार लोखंडासारखा येतो, त्यावेळी ह्याला लोखंडी दगड बोलतात. हा फेमस आहे. अरे हा फेमस आहे. ह्याने मी गोटा खेळतो. आणि आमचा श्रेयस ह्याच्याने गोट्या खेळतो. माझ्या हातात बसतो. अजून आम्ही वरतीच आहोत आणि आम्ही खूप सारी करवंद खाल्ली. आणि इथे वरती एवढं छान जे वाटतं आहे ना, म्हणजे व्ह्यूच एवढा छान आहे. जरी उन्हाळा जरी असला, हा माझ्या हाताला हे करवंदाचं लागलं आहे. व्ह्यूच एवढा छान आहे ना, उन्हाळा जरी असताना तरी एवढं छान शांत वाटतं आहे ना. वातावरणच छान झालं आहे. खरं तर आमचं गावच छान आहे. आता आमची करवंद खाऊन चाललो आहेत. आता आम्ही टेमरा तोडायला जातो खाली, मग तसं टेमरा तोडून घरी जातो. आम्ही तिकडून आलोय, खाली तिकडून. आता आम्ही घरी निघालोय. केवढं भारी झोपलंय दिसतंय का. आता आम्ही खाली आलेलो आहोत आणि इकडे गेलतो वरती. दीदी बघ कशी बकासूर बघते. आता इथे टेमराचं झाड आहे, आम्ही टेमरा तोडू इकडे आणि तिथूनच मग घरी जाऊ, कारण की आम्हाला सगळ्यांनाच तहान खूप जास्त लागलेली आहे. त्यामुळे तुम्हाला मी टेमराचं झाड दाखवलं. इतकी काही टेमरा दिसत नाही, पण तरी थकलोय आम्ही खूप.
पाय पण दुखायला लागलेत. आमचे खूप हाल होत आहेत. आमचे खूप हाल होतात. आम्हाला वाटत होतं की आम्ही करवंद तोडायला जाचाल आणि एन्जॉय काय करणार नाही, पण आज आम्ही गेलो तर आम्ही किती एन्जॉय केलं. खूप मजा आली. आम्ही ज्या वाटेने गेलतो ना वरती ती वाट खूप सोपी होती आणि ज्या वाटेने खाली आलो ना ती वाट एवढी जी अवघड होती ना. सगळे असे पळत होते ना वाटेने, सगळ्यांना भीती वाटत होती खूपच. पण मला भीती नव्हती वाटत. आयुष आमच्यासाठी टेंबर काढायला चढतोय वरती झाडावरती. हे झाड टेंबराचं. तू काय करतोयस रे? येतात दिसतात आहेत का? बाबूचं झाड बघ ना, जॉईंट आहे. आयुष वरती पण चढला. आणि मी एक टेंबर काढलं. फास्ट मध्ये. हे शाण्या काठी पडेल की. श्रेयस बघू टेंबर तोड. डोक्यात जर पडलं ना आमच्या आयुष्य बघ तिथे लागेल त्याला. आयुषला जर लागलं नाही एंट्री नाही. एंट्री नाही. इधर पे एंट्री नाही. हे अशा प्रकारे टेंबर दिसतात. फायनली मी आता घरी आले आणि मी खूप दमली आहे जास्तच. आम्ही त्या डोंगरावरती गेलतो आणि हे आमची घरातली बैल. छान आहेत ना. तर अशाच प्रकारे आजचा व्लॉग आपण संपवतोय. मी घरी पोचलेली आहे. तर मग भेटेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.